नमस्कार, शारदा हिराव रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाची वडी। तर त्याच्यासाठी मी इथे 2 नारळ फोडून घेतले ओले। हे बघा 2 नारळ आहे। आता याचे आपण काय करणार आहे, छोटे छोटे काप करून याला एकतर मिक्सर मधून काढून घ्या किंवा मग किसणीने किसायचं असेल तुम्हाला पण किसणीने पण तुम्ही किसू शकता। पण मी मिक्सर मधूनच भरभर काढून घेते, कारण मिक्सर मधून काढणं कसं लवकर होतं आणि किसणीने किसायला थोडा वेळ लागतो, म्हणून मी मिक्सर मधून याचे छोटे काप करून मिक्सर मधून काढून घेते। हे बघा, आता मी मिक्सर मधून याला छान काढून घेतलं। असं सगळं नारळ आपण मिक्सर मधून काढून घेतलं। तुम्हाला किसणीने किसायचं असेल तुम्ही किसणीने पण किसू शकता। आता याच्यात टाकू आपण 1 चमचा तूप, 1 चमच तूप टाकलं। आता हा जो किस आहे आपण तो याच्यामध्ये टाकून देऊ। आणि कमी गॅसवर याला छान 5-10 मिनिट आरत परत करून घेऊ छान। त्या किसाला गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची, नाहीतर खालून कसा मग लागून येतो किस, म्हणून कमी गॅसवरच याला थोडं आरत परत आपण करून घेऊ। चांगलं खालीवर करून घ्यायचं 5-6 मिनिट। आपण 5-10 मिनिट याला छान परतून घेतलं। त्या किसाला मस्त असा 5-10 मिनिट परतून घ्यायचा याला, म्हणजे कशा आपल्याला वड्या महिनाभर राहतात, आपल्या वड्या खराब नाही होत, महिनाभर टिकन अशा आपण वड्या करणार आहोत। कारण एवढ्या लवकर आपल्या वड्या काही संपत नाही, म्हणून आपण अशा याला थोड्या छान असं कुरकुरीत करायच्या वड्याला। एकदम अशा जास्त जर मऊ गेल्या तर मग वड्या आपल्या लवकर खराब होतात, म्हणून आपल्याला थोड्या महिनाभर टिकन अशी आपण नारळाची बर्फी बनवणार आहोत। आता याला आपण एका ताटामध्ये काढून घेऊ। याला आपण 5-10 मिनिट छान परतून घेतलं, आता याला काढून घेऊ एका ताटामध्ये। हे बघा, आता याच्यामध्ये टाकू आपण थोडं दूध। हे बघा, थोडं दूध टाकलं आणि 1 कटोरी टाकू साखर। आता आपला एवढा 2-3 नारळाचा किस आहे आपला, तर त्याला आपण 1 कटोरी साखर टाकू। थोडा वेळ या साखरेला आपण छान विरघळून घेऊ। साखरेला आपण छान असं पाकामध्ये विरघळून घेतलं, म्हणजे काय होते माहिती आहे का, साखरेला असं विरघळून घेतलं म्हणजे वडी आपली कचकच लागत नाही, नाहीतर खाताना ती साखर तोंडामध्ये येते आणि साखर अशी कचकच लागते। म्हणून आपण दुधामध्ये काय केलं, साखरेला थोडं असं छान विरघळून घेतलं दुधामध्ये। आता आपण याच्यामध्ये टाकू हा किस। किस टाकलं। आता याला 5 मिनिट आपण छान परत करून घेऊ। 10 मिनिट आपण याला छान असं परतून घेतलं। हे बघा, छान असं 5-10 मिनिट परतून घेतलं याला। किस टाकून याच्यामध्ये दुधामध्ये दूध आणि साखर आपण विरघळून घेतली छान साखर दुधामध्ये, आणि याला आता आपण परतून घेतलं। आता याच्यामध्ये टाकू आपण इलायची पावडर। हे बघा, थोडा किसमिस टाकलं म्हणजे छान टेस्ट येते त्याला। टाकला किसमिस। आपलं आहे मस्त असं 5-10 मिनिट परतून घेतलं म्हणजे वडी छान अशी कुरकुरीत होते आणि महिनाभर आपली वडी टिकते, खराब होत नाही।
महिनाभर अशी वरही ठेवली तुम्ही, फ्रीजमध्ये वगैरे नाही ठेवली, वर जरी ठेवली तरी 1 महिनाभर आपल्या वडीला काहीच होणार नाही. 1 महिनाभर आपल्या वडी छान टिकते. आणि थोडा टाकू आपण याच्यामध्ये रंग. एकजीव सर्व करून घेतलं. हे बघा, आता आपलं हे मस्त तयार झालेलं आहे. आता इथे मी एका अशा पातेल्याला, तुम्ही कशाला पण असं तूप लावून घ्यायचं, छान तूप लावून घेतलं. हे बघा, आणि आता याच्यावरती हे आपण मिश्रण टाकून घेऊ. प्लेन करून घ्यायचं मस्त. तास आपण याला असंच ठेवून द्यायचं, म्हणजे मग आपल्या वड्या पाडायला येतात 5-6 तासांनी. तर 5-6 तास आपण आता याला असं ठेवून देऊ. फ्रीजमध्ये नाही ठेवू आपण, असं तसंच ठेवून देऊ. 5-6 तासांनी आपल्या वड्या पाडायला येतात. आता आपण याला ठेवून देऊ. हे बघा, सगळे आपल्या वड्या मस्त आपल्या तयार झालेल्या आहेत. आपण याला 2-3 तास असं छान असं ठेवून दिलं आणि आता हे थंड झालेलं आहे. हे बघा, मी अशा या साईजच्या वड्या याला पहिलेच असे काप करून घेतले. हे बघा, थोडं गरम असतानाच याचे काप करून घ्यायचे थोडे, म्हणजे आपल्या वड्या कशा पटपट पडतात. हे बघा, वड्या आपल्या तयार आहेत. छान मस्त अशा आपल्या वड्या तयार. हे बघा, ह्या वड्या कशा छान महिनाभर पण टिकतात, काहीच होत नाही याला. बघा किती सुंदर वड्या आपल्या तयार झाल्या. छान बघा, छान. तुम्हाला ज्या साईजच्या लागतात त्या साईजच्या तुम्ही काढू शकता. बघा, छान असं तयार झाल्या आपल्या वड्या. हे बघा, छान अशा चवीला पण खूप छान झालेल्या आहेत. बघा, आणि महिनाभर टिकतील. ह्या याला काहीच होणार नाही 1 महिनाभर, कारण आपण पहिलेच काय केलेलं आहे, आधी खोबऱ्याला छान असं मस्त असं भाजून घेतलेलं आहे तुपामध्ये. त्याच्यामुळे 1 महिनाभर याला काहीच होत नाही, छान टिकतात 1 महिनाभर. बघा किती सुंदर आपल्या वड्या तयार झाल्या. बघा, तुम्ही अशा करून बघा, छान बनतात अशा वड्या. आणि जास्त कडक पण नाही, अशा तुटतात पण लवकर. हे बघा, हे पहा किती छान अशा मस्त अशा लुसलुशीत पण आहे, जास्त कडक पण नाही झाल्या आणि चवीला पण छान झाल्या. आणि 1 महिनाभर याला काहीच होणार नाही. बघा, व्हिडिओ आवडला, रेसिपी आवडली तुम्हाला तर लाईक शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशा पद्धतीने तुम्ही करून बघा, खूप छान बनतात. हे बघा, खूप सुंदर बनले आपले. ठीक आहे, धन्यवाद.